प्रश्न पहा, VGGS 2024 प्री समिट सेमिनार ऑन केमिकल नुकताच कुठे आयोजित केला जाईल? गुजरात. भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र तैनात केले आहे? एडनचे आखात. IMT ट्रायलट 2024 युद्ध सराव. भारत, मोझांबिक आणि टांझानियाच्या नौदलामधील सागरी युद्ध सराव ही सरावाची दुसरी आवृत्ती होती. 28 मार्च 2024 रोजी नाकाला, मोझांबिक येथे झाला. 1 एप्रिल ओडिशा निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर बघा, 1 एप्रिल 1936ला ओडिशा राज्याची निर्मिती झाली आहे. त्यानंतर याच दिवसाला उत्कल दिवस किंवा विश्व मिलन दिवस असे संबोधले जाते. त्यानंतर पहा, अंधत्व प्रतिबंध सप्ताह नॅशनल प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक 2024. प्रत्येक वर्षी भारत सरकार 1 एप्रिल ते 7 एप्रिल दरम्यान हा राबवला जातो. पुढे पहा, 1960 सालापासून याची सुरुवात करण्यात आली. राजकुमारी अमृत कौर भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री आणि जवाहरलाल नेहरू यांची स्थापना. त्यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस नॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट 2024. सुरुवात 2023ला झाली. दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट कचरा कमी करण्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शून्य कचरा उपक्रमांना चालना देणे. नेक्स्ट प्रश्न, नुकतेच कोणत्या देशाने 51 वर्षांनंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रिन हे लँडर पाठवले आहे? अमेरिका. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या देशाने कमळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केला आहे? चीन. नेक्स्ट पहा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरोघरी सेवा योजना सुरू केली आहे? पंजाब. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले? उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे? हिमाचल प्रदेश. पुढील प्रश्न पहा, सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला आहे? भारत. नेक्स्ट प्रश्न, कॅन्सरसाठी लढण्यासाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या सिरपचे नाव काय? प्रिव्हेल हे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबत चा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली? मालदीव. प्रश्न, कोणत्या राज्याने योगश्री ही योजना सुरू केली आहे? पश्चिम बंगाल. नेक्स्ट प्रश्न पहा, पद्म पुरस्कार विजेते राशिद खान यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? संगीत. नेक्स्ट प्रश्न, AJS बहल यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? निवृत्त ब्रिगेडियर. नेक्स्ट पहा, अलीकडेच PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? परम सेठ. नेक्स्ट प्रश्न, मर्सरच्या 2023 गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? हैदराबाद. नेक्स्ट प्रश्न, कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा अलीकडेच 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनलमध्ये समावेश करण्यात आला आहे? नितीन साहनी. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कोणते राज्य सरकार सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे? मध्य प्रदेश. पुढील पहा, FIH हॉकी अवॉर्ड ज्युनियर वर्ल्ड कप 2023 नुकताच कोणत्या शहरात पार पडला? क्वालालंपूर.
बार्टीच्या धर्तीवर डॉट 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 ची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मार्टी. तर बघा काही महत्त्वाच्या संस्था बघूया. मार्टी मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आरटी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. त्यानंतर बघा बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था. पुढे बघा सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था. महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. अमृत महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी. या संस्थामार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक व आर्थिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येते. तर बघा जेवढ्या पण आपण संस्था सांगितल्या सारथी, महाज्योती, अमृत, त्यानंतर बघा बार्टी, आरटी आणि मार्टी, तर या सर्व संस्थानाचे स्थापना तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की स्थापनासुद्धा विचारण्यात येते. हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. परम दससहस्त्र हा महासंगणकाच्या निर्मितीमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. तर कोणाला देण्यात आला? डॉक्टर विजय भटकर. तर पहा पुण्यभूषण या पुरस्काराबद्दल आपण काही इम्पॉर्टंट फॅक्ट बघूया, IMP पॉईंट बघूया. तर पहा शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार यांना विजय भटकर या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महासंगणकाचे जनक म्हणून त्यांचा नावलौकिक. ठीक आहे. पुण्यभूषण फाउंडेशन. आता बघा पुण्यभूषण फाउंडेशनची स्थापना झालेली आहे 1989. संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर सतीश देसाई. पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला. खूप व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि प्रश्न येण्याचा जास्त चान्स आहे. तर पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? पंडित भीमसेन जोशी यांना. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या कंपनीला मिनी रत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रीड कंट्रोल ऑफ इंडिया लिमिटेड. तर पहा काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. मिनी रत्न कंपन्या किती आहे एकूण? तर 62 कंपन्या आहे. महारत्न कंपन्या किती आहे? तर एकूण 13. आणि नवरत्न कंपन्या किती आहे? तर एकूण 14. एवढेही पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा. इस्रोने पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी कोठे केली? तर कुठे केली? चित्रदुर्ग, कर्नाटक येथे. पुढील प्रश्न पाहू. तर पहा इस्रोबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया त्याआधी. तर पहा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर एस सोमनाथ. इस्रोची स्थापना खूपदा परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे आणि येणारच. 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे संस्थापक कोण आहे? तर डॉक्टर विक्रम साराभाई आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र 1963ला स्थापना झाली आहे. कुठे? तर पहा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कुठे कुठे आहे? तर पहा थुंबा तिरुवनंतपुरमला आहे, श्रीहरिकोटाला आहे आणि चांदीपूर ओडिसा आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डायरेक्ट विचारला जातो की थुंबा हे कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. श्रीकोटा कुठे आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र असा प्रश्न विचारला जातो. फिरून प्रश्न याच पॉईंटवर येतो. त्यानंतर बघा अवकाश संशोधन संस्था कोणकोणत्या भारतामध्ये? तर पहा विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. डायरेक्ट प्रश्न असा विचारला जातो की विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. त्यानंतर बघा सतीश धवन अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर श्रीहरिकोटा. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे? तर अहमदाबाद. तर एवढेही हे काय आहे? तर अवकाश संशोधन संस्था आहे या आपल्या 3 भारतातील. पुढील बघा नेक्स्ट प्रश्न पहा. शिवा आणि शक्ती हे ताऱ्यांचे समूह कोणत्या स्पेस एजन्सीने शोधले?
तर याचं करेक्ट उत्तर आहे युरोपियन गॅगा स्पेस टेलिस्कोप यांनी. एमी पुरस्कार 2024 कोणत्या ड्रामाला सर्वश्रेष्ठ लिमिटेड ड्रामा एडिशनचा पुरस्कार मिळाला? तर करेक्ट उत्तर आहे बीफ. पुढील बघा, भारताने लिथियमचा शोध आणि खननसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे अर्जेंटिना. भारताने कोणत्या कॅरिबियन देशासोबत दोर्नियर विमान 228 च्या विक्रीसाठी करार केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे गुयाना. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, निवडणूक आयोगाने यांना राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून घोषित केले? तर करेक्ट उत्तर आहे शीतल देवी. तर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर पहा, शीतल देवी ही एक पॅरा तिरंदाजी प्लेयर आहे. तर प्रश्न हाच विचारला जातो की शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, निवडणूक आयोगाने कोणाकोणाला आयकॉन बनवलेले आहे? तर पहा, राजकुमार राव नॅशनल आयकॉन आहे. त्यानंतर बघा, मोहम्मद शमी उत्तर प्रदेश राज्य आयकॉन आहे आणि शुभमन गिल पंजाब स्टेट आयकॉन आहे. पॉईंट लक्षात ठेवा, प्रश्न येणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, महिला दिनानिमित्त कोणाचे राज्यसभेवर निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सुधा मूर्ती. हा प्रश्न खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण की यांची जी निवड झाली आहे ती 8 मार्चला झालेली आहे राज्यसभे सदस्यासाठी. ठीक आहे. पुढील बघा, तर पहा त्यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेत रिफ्लेक्ट होऊ शकतात. तर पहा, जन्म त्यांचा 19 ऑगस्ट 1950 शिवगाव कर्नाटक येथे. ठीक आहे. वय आता सध्या किती आहे? तर 73व्या वर्षी त्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राज्यसभा नामांकन किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 8 मार्च 2024 तारीख लक्षात ठेवा. प्रश्न हा खूप येणार आहे कारण की 8 मार्चला निवड झालेली आहे राष्ट्रपतीकडून. ठीक आहे. डायरेक्ट विचारला जाईल. नामांकन सामाजिक कार्य आणि शिक्षण. ठीक आहे. त्यानंतर बघा कशासाठी निवड झाली आहे ते पण विचारू शकता. तर सामाजिक कार्य आणि शिक्षणासाठी. त्यानंतर बघा, कला साहित्य विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी भारताचे राष्ट्रपती 12 सदस्यांना संसदेच्या वरच्या सभागृहात नामनिर्देशित करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नेमणूक राज्यसभेवर करण्यात आली. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी टेल्कोमध्ये नियुक्ती केलेली पहिली महिला अभियंता बनल्या होत्या. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इन्फोसिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष आहेत त्या पती नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा विचारू शकतात की इन्फोसिसचे संस्थापक कोण आहे? तर कोण आहे? नारायण मूर्ती. डायरेक्ट प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बघा, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांचे जावाई आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एवढा प्रश्न येऊ शकत नाही पण जनरल नॉलेज म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, त्यांना मिळालेले पुरस्कार पहा. 1995 आदर्श शिक्षक पुरस्कार, 2001ला ओजस्विनी पुरस्कार मिळाला, 2006ला साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी RK नारायण पुरस्कार, 2004ला राजलक्ष्मी पुरस्कार. त्यानंतर बघा, 2006ला पद्मश्री पुरस्कार. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना 2006ला पुरस्कार मिळाला आहे पद्मश्री. तर डायरेक्ट विचारला जाईल की पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला? तर 2006. 2010ला MIT कडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, 2023ला पद्मभूषण पुरस्कार. तर पहा, 2023ला त्यांना पद्मभूषण मिळाला आणि 2006ला पद्मश्री. तर दोन्हीही पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. डायरेक्ट विचारू शकते त्यांचं साल किंवा पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण तर यापैकी कोणता मिळाला आहे कोणता नाही मिळाला असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न पहा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS राष्ट्राला समर्पित केल्या आहेत? तर किती? 5. महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र
वनतारा कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे वनतारा म्हटलं की डायरेक्ट गुजरात उत्तर मारायचं. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे तामिळनाडू. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, 11व्या आंतरराष्ट्रीय कुठपुतळी महोत्सव किंवा कठपुतळी महोत्सव आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे चंदीगड. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 24वे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, सिंगापूर एअर शो 2024 मध्ये भारतीय हवाई दलाचे कोणते विमान प्रदर्शित करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे हाल ध्रुव, HAL ध्रुव. पुढील प्रश्न पहा, लोकसभा निवडणूक 2024 साठी पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा प्रश्न आपण मगाशीच घेतला आहे. तर पहा शुभमन गिल. पुढील प्रश्न पहा, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे SIC उद्घाटन कोठे केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे संबलपूर, ओडिसा. PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? परम सेन उत्तर. पुढील प्रश्न, 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनेलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे? नितीन साहनी. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे? मध्य प्रदेश. नेक्स्ट प्रश्न पहा, सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क CBIC ने भारत आणि कोणत्या देशादरम्यान इलेक्ट्रॉनिक ओरिजिनल डेटा एक्सचेंज सिस्टम EODES सुरुवात केली आहे? दक्षिण कोरिया. नेक्स्ट प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत भौतिकशास्त्र प्रयोगशाळा सुरू केली आहे? चीन. मोबाईल कंपनी टेक्नोने अलीकडेच ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? दीपिका पादुकोण. कोणता देश जगातील सर्वात मोठा अणुप्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मार्गावर आहे? जपान. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आंतरजिल्हा हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन केले आहे? उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न, मेरा भारत मोहीम ही सुरू केली आहे? अनुराग ठाकूर. नेक्स्ट प्रश्न पहा, ब्रेकिंग द मोल्ड रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहे? रोहित लांबा आणि रघुराजम राजन. T2 कोणत्या विमानतळाला जागतिक स्तरावर सर्वात सुंदर विमानतळ म्हणून ओळखले गेले आहे? बंगळुरू विमानतळ. नेक्स्ट प्रश्न पहा, WHO अहवालानुसार कोणत्या देशात 10 लाखाहून अधिक मुले कुपोषणाचा सामना करत आहे? अफगाणिस्तान. VGGS 2024 प्री समिट सेमिनार ऑन केमिकल्स नुकताच कुठे आयोजित केला जाईल? गुजरात. भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शक क्षेपणास्त्र तैनात केले आहे? एडनचे आखात. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप सुरू केले? आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न पहा, जागतिक बँकेने अलीकडेच कोणत्या राज्यात $300 दशलक्ष कार्यक्रम मंजूर केला आहे? तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाषिणी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे? इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत. पुढील प्रश्न पहा, कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला? डॉक्टर रामचंद्र मोरवंचीकर. पुढील प्रश्न पहा, परम दससहस्त्र
महासंगणकाच्या निर्मितीमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. करेक्ट आन्सर आहे डॉक्टर विजय भटकर. तर पहा त्यांच्याबद्दल महत्त्वाच्या काही IMP पॉईंट बघूया. शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. संगणकाच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार आज ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महासंगणकाचे जनक म्हणून त्यांचा नावलौकिक पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. स्थापना बघा पुण्यभूषण पुरस्काराची केव्हा झालेली आहे तर 1989ला झालेली आहे. संस्थेचे अध्यक्ष कोण आहे तर डॉक्टर सतीश देसाई आहे. पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला दिलेला आहे महत्त्वाचा पॉईंट IMP आहे, नोट करून ठेवा, पंडित भीमसेन जोशी यांना. नेक्स्ट प्रश्न पहा, विश्व क्षय दिवस कधी साजरा करण्यात येतो तर याचा आन्सर आहे करेक्ट 24 मार्च. पुढील प्रश्न बघूया. तर पहा मार्च महिन्यातील सर्व महत्त्वाचे दिनविशेष आपण बघणार आहोत. तर पहा 1 मार्च शून्य भेदभाव दिवस, विश्व नागरिक सुरक्षा दिवस. 3 मार्च विश्व वन्यजीव दिवस, विश्व श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस. 6 मार्च घाना स्वतंत्रता दिवस. 7 मार्च जन औषधी दिवस. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. त्यानंतर बघा 10 मार्च CISF स्थापना दिवस, आंतरराष्ट्रीय महिला न्याय दिवस असे 2 दिवस आहे 10 तारखेला. त्यानंतर 11 मार्च वर्ल्ड प्लेबिंग डे. 12 मार्च मॉरिशस दिवस. 13 मार्च धूम्रपान निषेध दिवस. 14 मार्च विश्व किडनी दिवस, विश्व मानव दिवस. 15 मार्च आहे विश्व उपभोक्ता दिवस. 16 मार्च आहे राष्ट्रीय टीका दिवस. 17 मार्च आहे पॉट ट्रिक दिवस. 18 मार्च आहे आयुध निर्माण दिवस. 19 मार्च आहे इंटरनॅशनल क्वालिट्स डे, ठीक आहे, क्वालेंटाईन्स डे. त्यानंतर बघा 20 मार्च विश्व चिमणी दिवस, विश्व प्रसन्नता दिवस, विश्व मौखिक दिवस, स्वास्थ्य दिवस, इतके 20 मार्चला आहे. त्यानंतर बघा 21 मार्च विश्व कविता दिवस. 22 मार्च विश्व जल दिवस. 23 मार्च पहा विश्व मौसम विज्ञान दिवस. त्यानंतर बघा विश्व मौसम दिवसाची थीम का होती तर ॲट द फ्रंट लाईन ऑफ क्लायमेट ॲक्शन. हे IMP पॉईंट आहे, थीम विचारण्यात येते तर थीम लिहून ठेवा. शहीद दिवस. त्यानंतर 23 तारखेला शहीद दिवस सुद्धा मनवला जातो. सत्याच्या अधिकारासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सुद्धा मनवला जातो. नेक्स्ट प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न, कोणाला फिलिस्तीनच्या प्रधानमंत्रीच्या रूपात नामांकित केले आहे मोहम्मद मुस्तफा, ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. USA ने पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या विक्रीवर केव्हापासून बंदी घालण्याची घोषणा केली आहे तर 2035. नेक्स्ट प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाने रूस आणि कोणत्या देशाच्या ॲथलीटला पॅरिस ऑलिम्पिक खेळाच्या उद्घाटन समारोहामध्ये राष्ट्राच्या परेडमध्ये भाग घेण्यापासून बंदी घातली आहे तर बेलारूस. याचं करेक्ट उत्तर आहे बेलारूस. आता बघा यांना खेळामध्ये भाग घेऊ शकतात म्हणजे हे ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकतात, पण जे ऑलिम्पिकमध्ये देशाचा जो झेंडा असतो तो घेऊन आणि त्यांचं परेडमध्ये भाग घेऊ शकत नाही फक्त, ठीक आहे. तर रूस आणि कोणता देश आहे बेलारूस, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. तर पहा ऑलिम्पिकचे काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया आपण. तर पहा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघाची स्थापना केव्हा झालेली आहे महत्त्वाचा पॉईंट IMP लिहून ठेवा 23 जून 1894. त्यानंतर बघा हेडक्वार्टर लुसान स्वित्झर्लंड, हे सुद्धा विचारण्यात येते. अध्यक्ष थॉमस बॅच, सर्वच पॉईंट IMP लिहून ठेवा. पॅरिस ऑलिम्पिक किती नंबरचा आहे तर 33 नंबरचा आहे. यानंतरचा 34वा कुठे होणार आहे तर लॉस एंजेलिस USA ला होणार आहे. TCS अशा प्रकारचे प्रश्न नक्की विचारतात. पहिला ऑलिम्पिक केव्हा झालेला होता 1896 एथेन्स ऑलिम्पिक झालेला होता, ठीक आहे. त्यानंतर बघा भारताकडून ध्वज विभाग कोण आहे तर शरद कमल, आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस.
ऑलिम्पिकमध्ये नवीन किती गेम आलेले आहे, तर 4 गेम आलेले आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचं की नेमके 4 गेम कोणते आहे ते सांगा. गुगल सर्च करून सांगा, पुस्तकातून सांगा. जर तुम्ही सांगितलं तर तुमचाच एक प्रश्न नक्की होईल विद्यार्थी मित्रांनो क्लिअर. पुढचा प्रश्न पहा. इस्रोने पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी कोठे घेतली, तर याचं करेक्ट उत्तर आहे चित्रदुर्ग, कर्नाटक येथे. विनय कुमारला कोणत्या देशातील भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केलं आहे, तर योग्य उत्तर असणार आहे रूस. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस ला सुरुवात केलेली आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे मध्य प्रदेश. नेक्स्ट प्रश्न पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्लॅपो मिळाला आहे, तर करेक्ट उत्तर आहे भूतान. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या काही महत्त्वाचे अवॉर्ड बघूया. तर पहा, चॅम्पियन ऑफ द ऑर्डर फिजी देशाकडून मिळालेला मे 2023ला. त्यानंतर बघा, रिपब्लिक ऑर्डर पलाव देशाकडून मिळालेला आहे मे 2023ला. आणि अमेरिकेकडून कोणता मिळाला आहे, लेगिन ऑफ द मेरिट 2020ला मिळालेला आहे. भूतानने ऑर्डर ऑफ द ड्रूक ग्लॅपो या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले विदेशी नेते आहेत, हे लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नेक्स्ट प्रश्न पहा. थॉमस स्युल्लिक कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑस्ट्रिया. पुढील प्रश्न पहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. राज्यात 4 नवीन पुस्तकाचे गाव कोणते, तर याचं करेक्ट उत्तर आहे नवेगाव, वेरूळ, पोंभुर्के, अंकळ, खोप. तर पहा, वेरूळ हे पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर छत्रपती संभाजीनगर, खुलाताबाद तालुकामध्ये आहे. त्यानंतर बघा, नवेगाव बांध पुस्तकाचे गाव कुठे आहे, तर गोंदिया जिल्हा, तालुका अर्जुनी, मोरगाव येथे आहे. आणि पोंभुर्ले हे पुस्तकाचे गाव कुठे आहे, तर सिंधुदुर्ग जिल्हा, तालुका देवगड. पूर्ण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट गाव बघा, अंकळ खोप पुस्तकाचे गाव सांगली जिल्हा, पलूस या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट महत्त्वाचा प्रश्न पहा. विश्व आध्यात्मिक महोत्सवाचं आयोजन कोठे केलं गेलं, तर याचं करेक्ट उत्तर आहे अयोध्या. पुढील नेक्स्ट प्रश्न पहा. विराट कोहलीने 17व्या IPLच्या उद्घाटन सामन्यात 12,000 T20 धावा पूर्ण केल्या असे करणारा तो कितवा खेळाडू बनलेला आहे, तर 6वा खेळाडू बनलेला आहे जगामध्ये. आणि भारताकडून हा पहिलाच खेळाडू बनलेला आहे. तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. तर पहा, जगामध्ये सर्वात जास्त रन बनवणारा खेळाडू आहे क्रिस गेल 14,562. शोएब मलिक आहे 13,360. त्यानंतर किरॉन पोलार्ड आहे 12,900. ॲलेक्स हेल्स आहे 12,319. डेव्हिड वॉर्नर आहे 12,065. आणि त्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. आणि पॉईंट लक्षात ठेवा, कारण की भारताकडून 12,000 रन पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला खेळाडू आहे आणि जगामध्ये 6वा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या बँकेने पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक संघासोबत साझेदारी केली आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे येस बँक. पुढील प्रश्न पहा. नेदरलँडच्या इरामस पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे अमिताभ घोष. पुढील प्रश्न पहा. कोणाला सरस्वती सन्मान 2023 मिळाला आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे प्रभा वर्मा. जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो, तर याचं करेक्ट उत्तर आहे 23 मार्च. तर जागतिक हवामान दिनाची थीम काय आहे, तर हवामान कृतीच्या अग्रभागी. जगभरात 23 मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हवामानाची स्थिती जाणून घेण्यासाठी आणि त्याचा सकारात्मक नकारात्मक परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने जागतिक हवामान संस्था 1950 मध्ये स्थापन केली गेली. त्यानंतर बघा, 1873 व्हिएन्ना इंटरनॅशनल मेटिओरॉलॉजिकल काँग्रेसमधून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेत IMO त्याचे मूळ आहे. दरवर्षी WMO
या दिवशी थीम निश्चित करते? तर कोण निश्चित करते? WMO. जागतिक हवामान संघटनेचे एकूण 193 सदस्य देश प्रांत आहे. याची मुख्यालय कुठे आहे? तर जिनिव्हा येथे आहे. 2024ची थीम आपण बघितली, हवामान कृतीच्या अग्रभागी आहे. ही थीम हवामान बदल आणि त्याच्या संभाव्य आपत्तीजनक परिणामाविरुद्ध कारवाईची तातडीची गरज अधोरेखित करते. पुढील प्रश्न पहा. हैतीमधील अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सुरू केलेले ऑपरेशन कोणते आहे? तर ऑपरेशन इंद्रावती. त्यानंतर बघा, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी आणि ऑपरेशन राहत हे कशासाठी आहे ते बघूया. तर बघा, ऑपरेशन गंगा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघा, ऑपरेशन कावेरी सुदानमधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेलं होतं. त्यानंतर ऑपरेशन राहत येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले. तर हे काही ऑपरेशन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 6 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जापान. नेक्स्ट प्रश्न पहा. समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले? तर कोणते बनले? आसाम. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER किती आहे? तर 34.9 आहे. क्वेश्चन पहा. नुकतीच भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? संजय सिंग. पुढील प्रश्न. महानदी कोलफील्ड लिमिटेडचे CMD म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला? उदय ए. कुल. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच राष्ट्रपतींनी सर्व ऊर्जा कार्यक्षम उपकरणासाठी कोणत्या वर्षी पुरस्कार दिला? क्रॉम्प्टन. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच व्हॉट्सअप चॅनल सुरू केले आहे? उत्तर प्रदेश. अलीकडेच आर्थिक वर्ष 23च्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती टक्क्यांनी कमी झाला आहे? 15%. नेक्स्ट प्रश्न पहा. 81वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? ओपनहायमर. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात DFRP संयंत्र राष्ट्राला समर्पित केले. तर हे इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा. जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या ICC T20 विश्वचषकमध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील? तर अमेरिका, कॅनडा, युगांडा हे. नेक्स्ट प्रश्न पहा. 18व्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणातील मलकाजगिरी सर्वात मोठा तर लक्षद्वीप सर्वात लहान मतदारसंघ आहे. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. देशातील 5 सर्वात मोठे मतदारसंघ. मलकाजगिरी तेलंगणा 29,58,564 इतके मतदार आहे इथे. बँगलोर उत्तर कर्नाटक 28,19,424. गाझियाबाद उत्तर प्रदेश 25,73,717. उन्ना उत्तर प्रदेश 21,60,607 इतके. उत्तर दिल्ली पश्चिम दिल्ली 21,94,425. तर देशातील 5 सर्वात लहान मतदारसंघ पहा. लक्षद्वीप 47,972. दमण-दीव 1,02,260. लडाख जम्मू काश्मीर 1,59,949. दादर नगर हवेली 1,88,783. अंदमान निकोबार 2,57,856. त्यानंतर पुढे बघा. T20 मध्ये 300 बळी टिपणारा महेंद्रसिंग धोनी पहिला यष्टिरक्षक ठरलेला आहे. MS धोनी T20 मध्ये 7,000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टिरक्षक सुद्धा ठरलेला आहे. दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे.
पुढील प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत? गोपालगंज 3 मधून. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहे? भूतान याचं योग्य उत्तर असणार. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या देशाचा विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारियो झगालो यांचे नुकतेच निधन झाले आहे? ब्राझील. अलीकडेच कोणत्या राज्यातील लाल मावशीच्या चटणीला जीआय टॅग मिळाला आहे? ओडिशा. अलीकडेच बसवराजू यस यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? छत्तीसगड. 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव नुकताच कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? नाशिक. कोणत्या बँकेने अलीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सन्मानरूपी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? इंडसइंड बँक. नेक्स्ट प्रश्न पहा. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहे? नादिया केल्विनो. नेक्स्ट प्रश्न. कॉर्पोरेशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? कोलकाता. कोणत्या राज्यातील काळा नुनिया तांदळाला जीआय टॅग देण्यात आला आहे? पश्चिम बंगाल. नेक्स्ट पहा. नोबेल पारितोषिक विजेते डॅनियल काहानेमन यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते होते इस्रायली अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यानंतर बघा त्यांच्या बाबत काही इम्पॉर्टंट पॉईंट. काहानेमन यांचा जन्म 5 मार्च 1934 रोजी तेल अवीव येथे झाला. डॅनियल काहानेमन हे प्रसिद्ध इस्रायली अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते होते. काहानेमन यांच्या संशोधनामुळे त्यांना 2002 मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. तर कशातील आहे? अर्थशास्त्रामधील. त्यानंतर बघा भारतीय टेनिस स्टार रोहन बोपन्ना आणि त्यांचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एडेन यांनी ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत क्रोएशियाच्या इव्हान डोडिक आणि अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिसेकचा 6-7, 6-3, 10-6 असा पराभव केला. तर कोणतं टेनिस स्पर्धा होती ती? तर मियामी ओपन 2024. काही महत्त्वाचे पॉईंट बघूया त्यातले. 24 वर्षीय बोपन्ना हा ATP मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर व्यक्ती ठरला आहे. या विजयासह त्याने ATP क्रमवारीतही अव्वल स्थान पटकावले आहे. वयाच्या 44व्या वर्षी बोपन्नाने मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर व्यक्ती बनण्याचा स्वतःचा विक्रम मोडला. गेल्या वर्षी फ्लोरिडामध्ये वयाच्या 43व्या वर्षी तो सर्वात जुना ATP 1000 मास्टर्स चॅम्पियन बनला होता. बोपन्नाची ही 14वी ATP मास्टर 1000 फायनल होती. एकूणच हे अनुभवी भारतीय खेळाडूचे 63वे ATP टूर लेव्हल फायनल आणि 26वे दुहेरीचे विजेतेपद होते. बोपन्नाने एक दुर्मिळ कामगिरी देखील केली, ज्यामध्ये तो सर्व 9 ATP मास्टर्स स्पर्धांच्या अंतिम फेरीत पोहोचणारा लिएंडर पेस नंतर दुसरा भारतीय बनला. त्यानंतर नेक्स्ट पहा. आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट सुरुवात 2023ला झाली. दरवर्षी 30 मार्च रोजी साजरा केला जातो शून्य कचरा दिवस. या दिवसाचे उद्दिष्ट कचरा कमी करण्याबद्दल जागरूकता वाढवणे आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शून्य कचरा उपक्रमांना चालना देणे आहे. वेकोम सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. ठीक आहे. सत्याग्रह हा वेकोम महादेवाच्या मंदिराच्या सभोवतालच्या रस्त्यावर सर्व जातीच्या लोकांसाठी प्रवेश मिळवण्यासाठी लढा होता. वायकोम हे त्रावणकोर
संस्थानातील मंदिराचे शहर आहे. 603 दिवस हे आंदोलन चालले. 30 मार्च 1924 रोजी असहयोग आंदोलन सुरू. मंदिर प्रवेश आंदोलनापैकी पहिले आंदोलन जे लवकरच देशभरात पसरले. 23 मार्च 1925 मध्ये संपले. गांधीजींना शेवटी एक तडजोड करण्यात यश आले. मंदिराच्या आजूबाजूच्या 4 पैकी 3 रस्ते सर्वांसाठी खुले करण्यात आले, परंतु चौथा पूर्वेकडील रस्ता ब्राह्मणांसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर बघा पुढील संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष पहा. तर 2023 हे वर्ष कोणते ठरवले आहे? भरड धान्य वर्ष. 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आणि 2025 हे हिमनद्या वर्ष ठरवलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघाने. हे खूप महत्त्वाचे IMP पॉईंट आहे. पेपरमध्ये जसेच्या तसे हे प्रश्न विचारण्यात येते. तर 2023, 24 आणि 25 हे तिन्ही वर्ष लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणते राज्य हे मॅपल्स या नेव्हिगेशन ॲप अपघात प्रबळ स्थळ मॅप करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? पंजाब. पुढील बघा. अलीकडे सलाम बॉम्बे फाउंडेशनचे आरोग्यदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? अमृता रायचंद. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतीच NHRCL चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रमोद शर्मा. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून भारत किती वर्षासाठी आयोगाचा सदस्य म्हणून कार्य करेल? 4 वर्ष. नुकताच घुमर होळी हा सण कोणत्या राज्यामध्ये असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे बिहार. आता बिहारबद्दल काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. तर बघा बिहारमध्ये 3 दिवसीय नागी पक्षी महोत्सव सुरू. त्यानंतर बघा नंदकिशोर यादव बिहारचे नवीन विधानसभा अध्यक्ष बनलेले आहे. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर बघा देशातील पहिला बापू टावर पटनाच्या गर्दनी बाग येथे बनवला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि COP28साठी बिहारला नवीकरण प्रयत्नांसाठी आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे. त्यानंतर बघा आता आपण राज्यांमधील महत्त्वाचे काही महोत्सव बघूया. तर बघा फास्टमध्ये रॅपिड बघूया. तर पहा वांगला महोत्सव कुठे असतो? तर मेघालयमध्ये असतो. त्यानंतर बघा मग बिहू किंवा भोगली बिहू महोत्सव आसाममध्ये. नववर्ष पुथांडू कुठे असतो? तामिळनाडू. ऑटोकोल पोंगाल उत्सव तामिळनाडू. काला घोडा उत्सव महाराष्ट्र. स्टार मार्क करून ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा 49वा खजुराहो नृत्य महोत्सव मध्य प्रदेश. हा सुद्धा महत्त्वाचा आहे. हॉर्नबिल महोत्सव नागालँड. हा सुद्धा खूप काही परीक्षेमध्ये आलेला आहे. आंतरराष्ट्रीय होळी महोत्सव राजस्थान पुष्कर इथे आहे. आणि थावे महोत्सव बिहार. शेरा महोत्सव छत्तीसगड. लाहोर महोत्सव लडाख. आणि बोलबो महोत्सव आहे तेलंगणा. पुढे बघा आदिपुरम तामिळनाडू. गणगौर महोत्सव राजस्थान. 33वा सरस्वती सन्मान कोणाला मिळालेला आहे? तर प्रभादेवी. तर पहा 32वा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला आहे? तर तामिळ लेखिका शिवशंकरी यांना मिळालेला आहे तमिळ स्मरण सूर्यवंशसाठी. त्यानंतर बघा 31वा सरस्वती सन्मान 2021 कोणाला मिळाला आहे? प्राध्यापक रामदर्श मिश्रा मैं तो यहाँ हूँ कवितेसाठी. त्यानंतर 30वा सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 कोणाला मिळाला? शरद कुमार लिंबाळे सनातन कादंबरीसाठी. त्यानंतर नेक्स्ट बघूया. फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर करेक्ट उत्तर आहे अश्विन कुमार. पुढे बघा फेडरेशन ऑफ इंडिया कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण आहे? तर अमित शहा. फिक्कीची स्थापना केव्हा झाली? 1927. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली.
त्यानंतर बघा भारताचे दुसरे CDS कोण आहे तर अनिल चव्हाण. भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया. भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे पंकज कुमार सिंह. पुढे बघा भारताचे नवीन सर्वेयर जनरल हितेश कुमार यस मकवान. भारतीय रेल्वे बोर्डाचे 5वे अध्यक्ष अश्विनी वैष्णव. हवाई दल प्रमुख विवेक राम चौधरी. त्यानंतर बघा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप SPG काय SPG चे नवीन प्रमुख कोण आहे आलोक शर्मा. पुढे बघा WHO चे मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार. त्यानंतर बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO चे 28वे महासंचालक कोण आहे रघु श्रीनिवासन. रिसर्च अँड एनालिसिस चे नवीन कशाचे चे नवीन प्रमुख रवी सिन्हा. ची स्थापना केव्हा झाली तर 21 सप्टेंबर 1968 आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे. पुढे बघा रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा आहे. नॅशनल ग्रीनल NGT चे नवे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. पुढे बघा भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती. त्यानंतर पुढे बघा रेल्वे संरक्षण दल सेवा म्हणजेच RPFS चे नवीन महासंचालक मनोज यादव. RPSF ची स्थापना केव्हा झाली 1959 मुख्यालय नवी दिल्ली येथे. त्यानंतर बघा भारताचे सॉलिसिटर जनरल कोण आहे तर तुषार मेहता. त्यानंतर बघा इंडियन कोस्ट गार्ड ICG चे 25वे महासंचालक कोण आहे तर राकेश पाल. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI चे नवीन महासंचालक कोण आहे प्रवीण सूद. भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव. भाभा अणुसंशोधन केंद्र चे 14वे संचालक विवेक मशीन. पुढील प्रश्न पहा कोणत्या देशाने पृथ्वी चंद्रमा संचारसाठी क्योकियो 2 रिले उपग्रह लॉन्च केले तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन. पुढे बघा तर पहा चीनबद्दल काही महत्त्वाचे फॅक्ट बघूया. तर पहा अंटार्क्टिका वैज्ञानिक अभ्यासासाठी चीनने क्योनलिंग स्टेशनचा अनावरण केलं. त्यानंतर बघा अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपानने दक्षिण चीन सागरमध्ये संयुक्त अभ्यास केला. त्यानंतर बघा चीनने एक नवीन उपग्रह आयस्टीन प्रोब लॉन्च केला. त्यानंतर बघा चीनचे नवीन रक्षा मंत्री कोण आहे तर डोंग जून. महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा. केला उत्सव 2024चे आयोजन कुठे केले गेले तर याचं करेक्ट उत्तर आहे मध्य प्रदेश. देशातील सर्वात मोठा आदिवासी महोत्सव सरमक्का सरलम्मा ही जत्रा कुठे आयोजित केली गेली तर तेलंगणा. पुढे बघा पाम संडे महोत्सव पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाने कोठे केला गेला तर याचं करेक्ट उत्तर आहे मिझोराम. NCRBचे संकलन ॲपचे लॉन्च कोणी केले तर अमित शहा यांनी केले. त्यानंतर पुढे बघा भारतीय नौसेना आणि कोणत्या देशाच्या नौसेनामध्ये द्विपक्षीय अभ्यास X आयुक्त चं पहिलं संस्करण आयोजित केलं तर याचं उत्तर आहे करेक्ट थायलंड. पुढे बघा तर बघा महत्त्वाचे काही सैन्य अभ्यास बघूया. तर भारतीय नौसेना आणि रॉयल थाई नेव्ही RTN ने X आयुक्त नावाच्या पहिल्या द्विपक्षीय अभ्यासाचे आयोजन केले. भारतीय नौसेनाकडून कुलिश आणि INLSU-56 या जहाजाने पहिल्या उद्घाटन संस्करणमध्ये भाग घेतला. तर भारताकडून कोण घेतला तर कुलिश आणि INLSU-56 ने. पुढे बघा भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 24 सराव कुठे झाला तर जैसलमेरमध्ये. डेझर्ट सायक्लोन 2024 भारत आणि UAE मध्ये झाला. पहिला सैन्य अभ्यास चक्रवात 1 भारत आणि मिस्र देशाच्या सुरक्षा बलांमध्ये झाला.
त्यानंतर बघा भारत आणि सौदी अरब मध्ये पहिला संयुक्त सैन्य अभ्यास सदात तन्सीकमध्ये झाला. त्यानंतर बघा भारत आणि व्हिएतनाम देशाच्या सैन्य मध्ये द्विपक्षीय सैन्य अभ्यास यक्स विनबॅक्स झाला. त्यानंतर भारतीय वायुसेनाने अरब सागरमध्ये डेझर्ट नाईट अभ्यास फ्रान्ससोबत केला. त्यानंतर बघा द्विवार्षिक प्रशिक्षण अभ्यास डस्टलिक 2023 भारत आणि उझबेकिस्तानमध्ये झाला. त्यानंतर बघा भारत आणि मिस्र यांच्यामध्ये संयुक्त अभ्यास सायक्लोनचा दुसरं संस्करण झालं. त्यानंतर बघा 11वा भारत किर्गिस्तान संयुक्त विशेष बल अभ्यास खंजर हिमाचल प्रदेशमध्ये झाला. त्यानंतर बघा द्विपक्षीय नाव सैनिक अभ्यास बंगोसार 2023 बांगलादेश आणि भारतमध्ये. भारत आणि जपानच्या तटरक्षक दलाद्वारे चेन्नईच्या तटवर संयुक्त अभ्यास आयोजित केला सहयोग काईजिन. त्यानंतर बघा संयुक्त युद्ध अभ्यास संप्रीती XI किंवा संप्रीती 11 भारत आणि बांगलादेशमध्ये. द्विपक्षीय नौसैन्य अभ्यास समुद्रशक्ती 2023 भारत आणि इंडोनेशियामध्ये. नेक्स्ट प्रश्न पहा, इंडोनेशियाच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर प्रॅबो सुबिंटो. पुढील प्रश्न पहा, तर पहा जे बाकीचे 3 ऑप्शन दिले आहेत त्याचे बघा. तर फिनलँडचे कोण आहे? तर पेट्रो आरपो. त्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन कशाचे आहे? बांगलादेशचे. डीना बेलुती पेरूचे आहे. पुढे बघा, अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे जपान. पुढे बघा, तर पहा जपानची जी राजधानी आहे प्रत्येक वेळेस पेपरमध्ये येतात टोकियो. प्रधानमंत्री कोण आहे? फुमियो किशिदा. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा ऑस्ट्रेलिया राजधानी काय आहे? तर ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे? तर जो बायडेन. आणि राजधानी काय आहे? तर वॉशिंग्टन DC. सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे शुभमन गिल. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने किती बालकांना सन्मानित करण्यात आले? तर करेक्ट उत्तर आहे 19. पुढचा प्रश्न पहा, नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस A लसीला काय नाव देण्यात आले आहे? व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि प्रश्न आहे हॅविसूर. लक्षात ठेवा. पुढे बघा, मध्य प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे वीरा राणा. फोर्ब्सच्या अहवालानुसार कोणत्या देशाचे चलन हे जगातील सर्वात मजबूत चलन आहे? तर करेक्ट उत्तर आहे कुवेत. मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग रिपोर्ट 2024 मध्ये कोणत्या देशाचे प्रथम स्थान पटकावले? तर याचं करेक्ट उत्तर आहे अमेरिका. पुढील प्रश्न पहा, कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष बनला आहे? तर भारत याचं करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याने अपना विद्यालय कार्यक्रमाअंतर्गत माझी शाळा माझा अभिमान मोहीम सुरू केली? तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे चंदीगड. ऑपरेशन संकल्प कोणत्या भारतीय सैन्याशी संबंधित आहे? तर करेक्ट उत्तर आहे भारतीय नौसेना. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न बघण्याआधी ऑपरेशन संकल्प चे महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा ऑपरेशन आहे. त्यानंतर बघा भारतीय नौदलाने 23 डिसेंबरच्या मध्यापासून सुरू असलेल्या सागरी सुरक्षा ऑपरेशनची व्याप्ती पुन्हा दिशानिर्देशित करून आणि लक्षणीयरित्या वाढवून सागरी क्षेत्रामध्ये इस्रायल
हमास संघर्षाला प्रतिसाद दिला आहे. ऑपरेशन संकल्प भारतीय नौदलाचे सागरी सुरक्षा ऑपरेशन आहे. त्यानंतर बघा, या ऑपरेशनची सुरुवात कधी झाली तर 2019ला झाली. पुढे पॉईंट बघा, सध्या 2023 डिसेंबरच्या मध्यापासून सुरू पार्शियाचे आखात आणि एडनचे या ठिकाणी हा सराव सुरू आहे. सागरी क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेल्या इस्रायल हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर याचे महत्त्व वाढले आहे. पुढचा प्रश्न बघा, फेरारीच्या कार्लोस सेंझेन ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीमध्ये विजय मिळवला तो कोणत्या देशाचा आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे स्पेन. पुढचा प्रश्न पहा, एबेल पुरस्कार 2024 गणिताचा ऑस्कर कोणाला मिळाला? तर ॲबेल पुरस्काराला गणिताचा ऑस्कर म्हणतात आणि हा पुरस्कार 2024चा मिळालेला आहे मिशेल टालाग्रांड. तर बघा, ऑप्शन 2 लुईस कॅफे रॅले, जीन पिएरे, कुरेन कुस्कुल्ला, उहलेनबेक. ह्या ऑप्शनबद्दल आपण माहिती बघूया. तर पहा, एबेल पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 2002ला. महत्त्वाचा पॉईंट आहे. पुरस्कारची राशी किती आहे? तर 7.5 मिलियन. नॉर्वे. त्यानंतर बघा, क्षेत्र कोणता आहे? गणित. याला गणिताचा नोबेल असे सुद्धा म्हटले जाते. प्रथम विजेता कोण आहे? तर जीन पिएरे. कधी मिळाला? 2003ला. भारतीय मूल विजेता कोण आहे? तर श्रीनिवास S.R. वर्धन. कधी? 2007ला. त्यानंतर बघा, महिला विजेता करेन कुस्कुल्ला, उहलेनबेक 2023ला मिळालेला. मागच्या वर्षीचा जर विचारला तर हे नाव लक्षात ठेवा आणि महिलासुद्धा आहे. करेन कुस्कुल्ला, उहलेनबेक हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी मिळालेला आहे त्यांना. लुईस कॅफे रॅले. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा पुरस्कार नॉर्वेच्या गणिततज्ञ नील्स हेनरिक ॲबेल यांच्या आठवणीत नॉर्वे GN अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सद्वारा दिला जातो. तर कोणत्या अकॅडमीद्वारे दिले जातो हे सुद्धा विचारू शकतात. तर हा पॉईंटसुद्धा महत्त्वाचा आहे. नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सने ॲबेल पारितोषिकासाठी मिशेल टालाग्रांड या फ्रेंच गणितज्ञाची निवड केली आहे, जे म्हणतात की गणित तुम्हाला पंख देते. तर हा सुद्धा विचारू शकतात की गणित तुम्हाला पंख देते हे कोणी म्हटलेलं आहे? तर कोणी म्हटलेलं आहे? मिशेल टालाग्रांड या फ्रेंच गणितज्ञानं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, 72 वर्षीय मिशेल यांची संभाव्यता सिद्धांत अंतर्गत यादृच्छिक घटनांच्या अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर बघा, नॉर्वेजियन गणितज्ञ नील्स हेनरिक ॲबेल यांच्या नावावर असलेला हा पुरस्कार नॉर्वे सरकारने तयार केला आहे. 5 आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त गणितज्ञांच्या समितीद्वारे विजेत्याची निवड केली जाते. त्याला 7.5 दशलक्ष क्रोनर हा आकडासुद्धा लक्षात ठेवा वा धनादेश प्राप्त होतो, किंवा सरळ 7.5 दशलक्षसुद्धा तुम्ही लक्षात ठेवला तर तुमच्या लक्षात राहू शकतो. ऑप्शन तुम्ही एलिमिनेट इझिली करू शकता. तर महत्त्वाचे पॉईंट बघितले आपण ॲबेल पुरस्काराबद्दल. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र ATSचे NIच्या महासंचालकपदी नियुक्ती. तर कोण आहे? सदानंद दाते. पुढे बघा, जे बाकीचे ऑप्शन दिले त्याच्याबद्दल माहिती घेऊया. तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIचे नवीन संचालक कोण आहे? तर प्रवीण सूद. पुढचं बघा, भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBIचे नवीन संचालक कोण आहे? तर प्रवीण सूदच आहे. ठीक आहे. त्यानंतर का भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव आहे आणि भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे बार्कचे 14वे संचालक कोण आहे? तर विवेक मशीन. पुढचा प्रश्न पहा, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात
कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न पहा. तर पहा, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे हे विचारू शकतात. तर 167व्या. आणि यादीत कितवा क्रमांक आहे? 41वा क्रमांक आहे. म्हणजे 167 देशांपैकी भारताचा क्रमांक आहे 41वा. अलीकडेच कोणत्या शहरात खासी स्वतंत्र सैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर करेक्ट उत्तर आहे ढाका. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्यात भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू करण्यात येणार आहे? तर करेक्ट उत्तर आहे उत्तराखंड. अरे याच्यात ऑप्शन थोडे चुकीचे आलेले आहे. करेक्ट उत्तर आहे उत्तराखंड. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनांपेक्षा जास्त लोहखनिजांचे साठे आढळले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे राजस्थान. पुढील प्रश्न पहा. तेल गळतीमुळे अलीकडेच कोणत्या देशाने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे 2 आणि 3. भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मिनिकॉय आणि अगत्ती. पुढील प्रश्न पहा. भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील सदा तान्सिक या संयुक्त लष्करी सरावाची पहिली आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली? तर याचं करेक्ट उत्तर आहे राजस्थान. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच पहिली महिला सुभेदार कोण बनली? तर प्रीती रजक. त्यानंतर बघा काही महत्त्वाची उच्चस्थ पदे. तर बघा जया वर्मा रेल्वेची पहिली महिला आणि CEO बनली. त्यानंतर लिंडा यक्रिनो ट्विटरची CEO. त्यानंतर रितू करिधल चंद्रयान-3 मिशनचे नेतृत्व केले. पुढे बघा अलीकडेच पंचायती राज संस्थानाचे वित्तीय अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI. तर पहा अर्थमंत्री कोण आहे? तर निर्मला सीतारामन. महाराष्ट्राचे अर्थमंत्री वित्तमंत्री अजित पवार. आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे? नितीन करीर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. मुख्य सचिव लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. आंतरराज्यीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? करेक्ट उत्तर आहे सातारा. पुढील प्रश्न पहा. काही पालकमंत्री बघूया काही जिल्ह्याचे. तर पहा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील. अमरावती आणि सोलापूरचे पालकमंत्री. त्यानंतर बीडचे धनंजय मुंडे. अकोला राधाकृष्ण विखे पाटील. परभणी संजय बनसोडे. भंडारा विजयकुमार गावित. त्यानंतर बघा बुलढाणा दिलीप वळसे पाटील. कोल्हापूर हसन मुश्रीफ. गोंदिया धर्मराव बाबा आत्राम. नंदुरबार अनिल पाटील. आणि वर्धा सुधीर मुनगंटीवार. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट TB निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे? तर करेक्ट उत्तर आहे केरळ. पुढे बघा. तर पहा काही राज्याचे आपण नुकतेच ज्या न्यू अपॉइंटमेंट आहे राज्यपाल आणि CMचे ते आपण बघूया. तर पहा राजस्थान राज्यपाल कोण आहे? तर कलराज मिश्र. महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट करून ठेवा. CM बघा भजनलाल मिश्रा. त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री 2 आहे इथे राजस्थानला, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरावा. पूर्ण MP आहे कारण की नुकतीच अपॉइंटमेंट झालेले आहे. झारखंडचे CM कोण आहे? तर हेमंत सोरेन. बिहारचे राज्यपाल कोण आहे? तर राजेंद्र आर्लेकर. पुढे बघा केरळ राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहे. रेवंती रेड्डी कुठचे CM आहे? तर तेलंगणाचे. भगवान मान CM कुठले? तर पंजाब. गोवा मुख्यमंत्री कोण आहे? तर गोव्याचे प्रमोद सावंत. सिद्धरमैया कुठले CM आहे? तर कर्नाटकचे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मध्य प्रदेशचे CM मोहन यादव.
जगनमोहन रेड्डी CM आंध्र प्रदेश, MK स्टालिन CM तामिळनाडू, हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. विष्णुदेव साय CM छत्तीसगड, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. भूपेंद्र पटेल CM गुजरात. त्यानंतर बघा राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा उपमुख्यमंत्री मध्य प्रदेश, महत्त्वाचा पॉईंट. विजय शर्मा आणि अरुण साव उपमुख्यमंत्री छत्तीसगड, इम्पॉर्टंट पॉईंट. पुडुचेरीचे पाहिजे तिथे मुख्यमंत्री कोण आहे तर N रंगस्वामी. त्यानंतर N बिरेन सिंग मुख्यमंत्री कुठले तर मणिपूर. त्यानंतर बघा त्रिपुरा CM कोण आहे माणिक सहा. त्यानंतर लाल दुहेमा CM मिझोराम. पुष्कर सिंग धामी कुठचे CM आहे तर उत्तराखंड. त्यानंतर बघा पुष्कर सिंग धामी झाला. सुखविंदर सिंग सुक्खू मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश. प्रेम सिंग तामन मुख्यमंत्री सिक्कीम. इंद्रसेना रेड्डी राज्यपाल त्रिपुरा. पुढील प्रश्न पहा. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रणजित कुमार अग्रवाल. पुढील प्रश्न पहा. तर पहा काही महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया. भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंकज कुमार सिंह आहे. भारताचे नवीन सर्वेयर जनरल हितेश कुमार S मकवाना. भारतीय रेल्वे बोर्डाचे 5वे अध्यक्ष अश्विनी वैष्णव. कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे तर करेक्ट उत्तर आहे ओडिसा. पुढील प्रश्न पहा. तर काही महत्त्वाच्या योजना बघूया. तर पहा निंगल नलमा योजना कुठली आहे तर तामिळनाडू. इंदरमा आवास योजना कुठली आहे तर तेलंगणा. युवा निधी योजना कर्नाटक आहे. ठीक आहे. त्यानंतर विश्वकर्मा पेन्शन योजना कुठली आहे तर राजस्थान. मान सरकार तू हाडे द्वारा योजना कुठली आहे तर पंजाब. इंदिरा गांधी प्यारी सुख सम्मान निधी योजना हिमाचल प्रदेश. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे कारण की प्यारी बहिणा मध्य प्रदेशची सुद्धा आहे. त्याला लाडली दिदी सुद्धा म्हणतात, कन्फ्यूज व्हायचं नाही. तर त्यानंतर बघा सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्यात किलकारी योजना सुरू करण्यात आली तर याचं करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र आणि गोवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर आहे 1 आणि 3. पुढील प्रश्न पहा. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर याचं करेक्ट उत्तर आहे राजीव चंद्रशेखर, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्यटन. पुढील बघा. देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कोठे सुरू करण्यात येणार आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे ठाणे. तर व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकन नक्की दाबा. आपण कंटिन्युअसली चालू घडामोडी सुरू ठेवणार आहोत. काही कारणास्तव आपले 15 ते 20 दिवस चालू घडामोडी येऊ शकल्या नव्हत्या काही काम असल्यामुळे. तर आता आपण इथून पुढे डेली करंट अफेअर घेऊन येणार आहोत. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. प्रश्न पहा. युवा बॉक्सिंग विश्वचषक 2024. भारताने या विश्वचषकामध्ये एकूण पदके जिंकलेली आहे 26. मॉन्टेनग्रो येथे या स्पर्धा पार पडलेल्या आहे. 5 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 12 कांस्य पदके या विश्वचषक युवा बॉक्सिंग विश्वचषकमध्ये भारताने जिंकलेली आहे. पुढे बघा. नेक्स्ट प्रश्न. शेफाली शरण PIBच्या डायरेक्टर जनरल बनल्या आहे. त्यानंतर पुढे पॉईंट पहा. 1 एप्रिल रोजी शेफाली B शरण यांनी प्रेस कॉन्फरन्स ब्युरो PIBच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मनीष देसाई यांच्या जागी शेफाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर मनीष देसाई याच्या आधी होते, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्या भारतीय माहिती सेवा IISच्या 1990च्या बॅचच्या अधिकारी आहेत. भारताचे संरक्षण बजेट 21,083 कोटी रुपये इतके आहे. भारताचे संरक्षण बजेट प्रथमच 21,000 कोटी रुपयाच्या पुढे गेले आहे. 22-23 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी 32.5% वाढ झाली आहे. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच INS विक्रांतवर कोणती मिसाईल तैनात करण्यात आली आहे? अब्रक. पुढे पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती ST चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या देशाने 51 वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवले आहे? उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024च्या आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? उत्तर आहे गोवा. पुढे पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने योगश्री ही योजना सुरू केली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढे पहा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने K-स्मार्ट लॉन्च केले आहे? उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न. सर्वाधिक सायबर गुन्ह्याच्या बाबतीतील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तेलंगणा. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने अलीकडे संसदीय निवडणुका जिंकल्या आहे? भूतान. प्रश्न पहा. कोणत्या देशाचा विश्वचषक विजेता फुटबॉल खेळाडू मारियो झगालो यांचे नुकतेच निधन झाले आहे? ब्राझील. पुढील प्रश्न पहा. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2023 नुकताच कुठे आयोजित करण्यात आला? फरीदाबाद. आन्सर. नेक्स्ट प्रश्न पहा. फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? गॅब्रिएल ॲटल. पुढील प्रश्न पहा. 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऋत्विक रंजना पांडे. आन्सर. पुढचा प्रश्न पहा. बिमस्टेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इंद्रमणी पांडे. नेक्स्ट प्रश्न पहा. युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 2024 मधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे भारत. नुकतेच DRDOने लॉन्च केलेल्या पूर्णपणे स्वदेशी ॲसॉल्ट रायफलचे नाव काय आहे? उत्तर आहे उग्रम. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच इस्रोने कोणत्या रॉकेटवर पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युएल सेलची यशस्वी चाचणी केली आहे? PSLV C58. पुढील प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या राज्यातील लालजिया सौरा पेंटिंगला GI टॅग देण्यात आला? ओडिसा. पुढे पहा. एक वाहन एक फास्टॅग नियम लागू. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI चा एक वाहन एक फास्टॅग नियम 1 एप्रिलपासून लागू झाला आहे. नव्या नियमानुसार आता एका वाहनावर एकापेक्षा जास्त फास्टॅग लावता येणार नाही. 2014 मध्ये देशात फास्टॅग योजना सुरू झालेली आहे. नेक्स्ट पहा. 6वा हॉकी इंडिया पुरस्कार 2023 नवी दिल्लीमध्ये आयोजन. उत्कृष्ट पुरुष खेळाडू हार्दिक सिंह, उत्कृष्ट महिला खेळाडू सलीमा टेटे, उत्कृष्ट गोलकीपर PR श्रीजेश, बेस्ट डिफेंडर हरमनप्रीत सिंग. पुढे पहा. ऋतुराज अवस्थी लोकपाल न्यायिक सदस्य बनले. 27 मार्च रोजी त्यांनी शपथ घेतली आहे. भारताच्या लोकपालाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर आहेत. पुढे पहा. नेक्स्ट. EV चार्जिंग स्टेशनसाठी टाटा आणि HP यांच्यात करार झालेला आहे. त्यानंतर पहा महत्त्वाचा प्रश्न. छत्रपती शिवरायांच्या प्राणप्रिय कवड्यांना GI टॅग मानांकन मिळालेलं आहे. आणि कोणत्या याला GI टॅग मानांकन मिळालेले आहे ते बघूया. तर पहा. तुळजापूरच्या कवड्या, लातूरची पानचिंचोली चिंच, भोसरी डाळ लातूर, त्यानंतर काष्टी कोथिंबीर लातूर, दगडी ज्वारी जालना, त्यानंतर कुंथलगिरी खवा धाराशिव आणि
पेणचे गणपती. त्यानंतर बघा बहाडोली जांभूळ, बदलापूर जांभूळ. पुढे बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये स्थापना केलेली एक घटनात्मक संस्था आहे. कलम 320 नुसार MPSC प्रमुख कार्य करते. ठीक आहे. आणि 1 एप्रिल 1937 रोजी स्थापना झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो MPSCची. प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. कायदा कोणता? 1935च्या कायद्यानुसार. हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर बघा स्वातंत्र्यपूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयोगाची महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे नामांकन करण्यात आले. सुरुवातीला काय नाव होतं? स्वातंत्र्यपूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग असं होतं. हे सुद्धा लक्षात असू द्या. पुढे बघा 1968 मध्ये सरकारी या आयोगाच्या शिफारशीनुसार 1 अध्यक्ष 2 ते 6 सदस्य समाविष्ट करण्यासाठी MPSC पुनर्रचना करण्यात आली. ब्रीदवाक्य बघा स्वसुख निरभिलाष खिद्दते लोकहेतो, अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे हे ब्रीदवाक्य आहे. लक्षात असू द्या. पॉईंट नोट करून ठेवा, स्टार मार्क करून ठेवा प्रश्न. त्यानंतर बघा MPSCचे जे अध्यक्ष आहे ते आहे रजनीश सेठ. माननीय सदस्य बघा डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. माननीय सदस्य बघा डॉक्टर देवानंद शिंदे. माननीय सदस्य बघा डॉक्टर अभय वाघ. माननीय सदस्य बघा सतीश देशपांडे. आणि सचिव डॉक्टर सुवर्णा खरात. पुढील प्रश्न पहा. हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? अशोक कुमार. पुढील प्रश्न पहा. हॉकी इंडियाच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटू बलवीर सिंह वरिष्ठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हार्दिक सिंह. पुढील प्रश्न पहा. हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये कोणाला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे? PR श्री. पुढील पहा. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाने टेनिस दुहेरी स्पर्धेचे कितवे विजेतेपद पटकावले आहे? तर 26वे. पुढील पहा. देशातील कोणत्या राज्यातील 6 पारंपरिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? आसाम. पुढे पहा. महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे कोणाच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे? रमेश बैस. पुढे पहा. भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? जैसलमेर राजस्थान. पुढे बघा. बिसोरो डियोमाये यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? सेनेगल. पुढे पहा. गमाने नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? मादागास्कर. पुढे पहा. इंद्रा ॲप नुकतेच लॉन्च करण्यात आले ते कशाच्या संबंधित आहे? हवामान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहा. ग्रामविकास मंत्रालयाने स्वयंसहायता गटांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे? तर जिओ मार्ट. नेक्स्ट प्रश्न. टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? सुकृता पॉल यांना. नेक्स्ट प्रश्न पहा. युनेस्कोने नुकताच रामबान गेट आणि रामपाटला पुरस्कार कोठे दिला आहे? अमृतसर. नेक्स्ट प्रश्न. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर. भारतात महागाईचा दर 5.6% इतका आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे? उत्तर आहे राजस्थान येथे 146 कारागृहाची संख्या आहे सर्वात जास्त. नेक्स्ट प्रश्न पहा. डॉक्टर सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? उर्दू भाषेतील. त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. भारताकडून ऑस्कर 2024 साठी पाठविण्यात आलेला 2018 एव्हरीवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? मल्याळम.
नेक्स्ट प्रश्न पहा, जाहीर झालेल्या लीड्स रँकिंग कोण अव्वल आहे? तर तामिळनाडू. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच प्रतिष्ठित FIH पुरस्कार कोणी जिंकले आहेत? सविता पुनिया. पुढील प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनले आहे? आन्सर आहे केरळ. नेक्स्ट प्रश्न पहा, 2 दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानांचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? आन्सर आहे अर्जुन मुंडा. पुढील प्रश्न, देशातील पहिले AI शहर नुकतेच कोठे बांधले जाईल? आन्सर आहे लखनौ. पुढील प्रश्न पहा, कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? अंगोला. नेक्स्ट प्रश्न पहा, FY23 NREGS मध्ये महिलांचा सहभाग किती वाढला आहे? 59% म्हणजे 59%. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडे 1500हून अधिक लोकांनी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला? तर ग्वाल्हेर येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पैसे दिले आहेत? UAE. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्यात ADB ने पर्यटन पुनर्जीवित करण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे? त्रिपुरा. पुढील प्रश्न, नुकत्याच सापडलेल्या बॅक्टेरियाचे नाव काय ठेवले आहे? रवींद्रनाथ टागोर. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. पुढील प्रश्न, आंद्रे बॅगर यांचे नुकतेच निधन झाले, ती कोण होती? अभिनेता. पुढील प्रश्न पहा, तामिळ कवी तिरुवल्लवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले? करेक्ट आहे फ्रान्स. कोणत्या बँकेने अलीकडेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सन्मानरूपी क्रेडिट कार्ड सुरू केले आहे? उत्तर आहे इंडसइंड बँक. पुढील प्रश्न पहा, श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पहा, नुकताच पॉवर ग्रिडच्या CMD म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? आरेख त्यागी. पुढील प्रश्न पहा, विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे पृथ्वी विज्ञान योजनेला. पुढील प्रश्न पहा, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेचा 5 स्टार रँकिंग मिळाले आहे? उत्तर आहे पुणे महानगरपालिका. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? बर्नार्ड अर्नॉल्ड हे याचं उत्तर आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी बघा, 1 एप्रिल 2024 नुसार जे सर्वात श्रीमंतची यादी आहे ती बघा, बर्नार्ड अर्नॉल्ड LVMH त्यांची कंपनी आहे, जेफ बेझोस ॲमेझॉन कंपनी आहे यांची, एलन मस्क टेस्ला कंपनी आहे आणि स्पेसएक्स कंपनी यांची, मार्क झुकरबर्ग मेटा, त्यानंतर लॅरी एलिसन ओरेकल हे 5 नंबरवर आहे, वॉरेन बफे बर्कशायर थायवे हे 6 नंबर आहे आणि बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे 7व्या क्रमांकावर आहे. पुढे बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आपण बघणार आहोत. देशातील पहिला त्रिदल तळ उभा केला जाणार आहे कुठे? तर मुंबई येथे. त्यानंतर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे पेपरमध्ये NM आहे म्हणजे NA आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष हे 2024 आणि 2025 हे दोन्ही वर्ष लक्षात असू द्या. तर 2024 हे उंट वर्ष म्हणून घोषित केलेले आहे संयुक्त राष्ट्राने आणि 2025 हे हिम नद्या संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न पहा, पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान कोण बनले? मोहम्मद मुस्तफा हे बनलेले आहे. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न पहा, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पर्यायी ऑटो इंधन इथेनॉल 100 किती राज्यांमध्ये लॉन्च केले आहे? तर उत्तर आहे 5. त्यानंतर पहा, नौसेनाच्या नवीन मुख्यालय नौसेना भवनचे उद्घाटन कोठे आणि कोणी केले? तर कोठे आणि
कोणी केलेली आहे? तर राजनाथ सिंग यांनी केलेली आहे आणि दिल्ली कंटोन्मेंट बोर्डमध्ये केलेली आहे. ठीक आहे, कॅन्ट म्हणून. तर पहा त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. UNDP ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI 2024 मध्ये 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 134वा. पुढे बघा, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भारतातील पहिल्या इंडोरचे ॲथलेटिक्स सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे? तर भुवनेश्वर. पुढे बघा, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केला आहे? तर उत्तर आहे गयाना. नेक्स्ट प्रश्न पहा. नॅशनल सॅम्पल सर्व्हे NSO ने दिलेल्या माहितीनुसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? उत्तर आहे 1.8%. पुढील प्रश्न पहा. अरबी समुद्रात अपहरण झालेल्या MV लीला नॉरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे? तर उत्तर आहे लायबेरिया. पुढील प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा समावेश झाला आहे? तर छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट प्रश्न पहा. नुकत्याच राष्ट्रीय स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कुठे आयोजित करण्यात आले होते? तर नवी दिल्ली येथे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बाहेरील लोकांकडून शेतजमीन खरेदी करण्यावर बंदी घातली आहे? उत्तर आहे उत्तराखंड. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच के-स्मार्ट हा नवीन ई-गव्हर्नन्स उपक्रम सुरू केला आहे? केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कारण की लाईकची संख्या खूप कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व जुने तुम्हाला व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ऑक्टोबर 2023 पासून तर अपडेटेड आजपर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. चॅनलला संपूर्ण बघून घ्या. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच 2024 ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले आहे? रशिया. अजून प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न पहा. केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? महाराष्ट्र. पुढील स्टार मार्क करून घ्या हा प्रश्न. वेटलिफ्टिंगमध्ये विश्वचषक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय कोण? तर विद्याराणी देवी. आणि या कुठल्या आहे? तर मणिपूर राज्यातील आहे. पुढील प्रश्न पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान केले. ते कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पहा, मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, PV नरसिंहराव, प्रख्यात शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन, लालकृष्ण अडवाणी. सर्वांचे जे क्रम आहे ते सुद्धा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष IYM 2023च्या समारोप समारंभाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर अन्न आणि कृषी संघटना FAOचे मुख्यालय कुठे आहे? रोम, इटली इथे आहे. पुढे बघा, ICC एलिट पॅनलमध्ये सामील होणारा पहिला बांगलादेशी पंच कोण बनला आहे? तर शराफुद्दौला. त्यानंतर पुढे बघा, टाइम पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तर आहे विजय जैन. त्यानंतर बघा, काही दिनविशेष बघूया. एप्रिल महिन्यातील महत्त्वाचे. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, त्यानंतर 14 एप्रिल जागतिक ज्ञान दिवस, 7 एप्रिल हे लक्षात ठेवा आरोग्य दिन. प्रश्न खूप वेळा आलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा प्रश्न आलेला आहे 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. त्यानंतर 22 एप्रिलसुद्धा महत्त्वाचा आहे जागतिक वसुंधरा दिन. पुढे बघा, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिन. पुढील प्रश्न पहा. ... यांची काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक या आफ्रिकन देशाची पहिली महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर त्यांचं नाव काय? सुमिनवा तुलुका हे नाव आहे त्यांचं. तर बघा, काही देश आणि त्यांचे चलन बघूया, कारण की त्यांच्यावर सरळ सेवामध्ये प्रश्न हे नक्की येत असतात. तर पहा, नेपाळ, श्रीलंका, मालदीव रुपी आहे. त्यानंतर ब्रह्मदेश, म्यानमार क्वॅट आहे. भूतान ग्रस्ट्रम आहे. त्यानंतर मलेशिया डॉलर आहे. दक्षिण आफ्रिका रेंड आहे.
ब्राझील रियाल आहे, इराण रियाल आहे, सौदी अरेबियासुद्धा रियाल आहे आणि इराक दिनार आहे, जर्मनी युरो आहे. त्यानंतर बघा इटली लिरा आहे, स्पेन पेसेटा आहे, फ्रान्स फ्रँक आहे, स्वित्झर्लंड फ्रँक आहे आणि इजिप्त पाऊंड आहे, ब्रिटनसुद्धा पाऊंड आहे. पुढे बघा कोलंबिया पेसा, अर्जेंटिनासुद्धा पेसो आणि कोरिया वॉर्न आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, डेली आपला व्हिडिओ 10 वाजता येत असतो विद्यार्थी मित्रांनो मॉर्निंगला. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जे आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा आणि उद्या आपण भेटू 10 वाजता. धन्यवाद.